माझे पती लोकतीर्थ सरपंच असताना कळंब्या गावामध्ये आम्ही पाककला, शिवणकाम, ब्युटी पार्लर यासारखे प्रशिक्षण आणून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला। आम्ही जसा कळंबा गावाचा विकास केला त्याचप्रमाणे ह्या 12 गावांचा, पाण्याचा, गटरांचा, जिल्हा परिषदच्या शाळांचाही विकास करण्याचा प्रयत्न करू। भोगम घराण्याला लोकनियुक्त सरपंच पद जसे तुम्ही दिले त्याचप्रमाणे मला ही 12 गावांचा विकास घडवून आणण्यासाठी ही संधी द्यावी। नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। एक गृहिणी तर त्या आहेतच, पण आज त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी लढवत आहेत। पती सागर भोगम यांच्या सामाजिक कार्यावर त्या 12 गावातील विकासाच्या मुद्द्यांवर त्या या उमेदवारी लढवत आहेत। त्या विनीता भोगम आज आपल्या बरोबर आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। पहिल्यांदा तुम्ही काँग्रेस पक्षाकडून होता आणि आता तुम्ही भाजप पक्षाकडून ही उमेदवारी लढवताय, काय सांगाल? मला भाजप पक्षातून उमेदवारी मिळाले त्याबद्दल मी सर्व भाजप नेत्यांचे आभार मानते। केंद्रात महायुतीचे सरकार आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे। आपल्याला जर ह्या जिल्हा परिषद मार्फत 12 गावांचा विकास घडवायचा असेल तर महायुतीचीच सत्ता हवी, म्हणून आम्ही भाजपकडून निवडणूक लढवत आहोत। आता कळंबा हे एक छोटं गाव म्हटलं तर चालेल, पण आता हे कळंबा ही निवडणूक आहे ती फक्त कळंब्यापुरती मर्यादित नाही, 12 गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे। पण या निवडणुकीच्या अनुषंगाने गावातील महिलांसाठी आपलं वेगळं काय करण्याचं नियोजन आहे का? माझे पती लोकतीर्थ सरपंच असताना कळंब्या गावामध्ये आम्ही पाककला, शिवणकाम, ब्युटी पार्लर यासारखे प्रशिक्षण आणून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे मी या जिल्हा परिषदच्या 12 गावांना प्रशिक्षण आणून त्याच्यापेक्षा वेगळे काही प्रशिक्षण असले तर ते राबवण्याचा प्रयत्न करून मी त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करील आणि त्यांना व्यवसायासाठी ही मदत करण्याचा प्रयत्न करेन। ज्या शासकीय योजना आहेत त्या महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करून रोजगार देण्याचा आर्थिक बळकट करण्याचा प्रयत्न। तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? म्हणजे पुढचं विजन म्हणजे ज्यावेळेला तुम्ही निवडून येता त्यावेळेला प्रभागासाठी काय आणखी नवीन करण्याचं तुमचं ध्येय आहे? आम्ही जसा कळंबा गावाचा विकास केला त्याचप्रमाणे ह्या 12 गावांचा, पाण्याचा, गटरांचा, जिल्हा परिषदच्या शाळांचाही विकास करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या मार्फत काही सुविधा उपलब्ध होत असल्या तेही देण्याचे आम्ही प्रयत्न करू। या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही जनतेला काय सांगाल, काय आवाहन कराल? भोगम घराण्याला लोकनियुक्त सरपंच पद जसे तुम्ही दिले त्याचप्रमाणे मला ही 12 गावांचा विकास घडवून आणण्यासाठी ही संधी द्यावी। तर आज आपल्या बरोबर होत्या कळंबा गावच्या भाजपकडून उमेदवारी लढवत असलेल्या विनीता भोगम मॅडम। तर तुम्ही ही उमेदवारी लढवताय याबद्दल आपल्याला माझा महाराष्ट्र न्यूज तर्फे पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।